हो मॅडम, आता तिला संधी मिळाली ना, ठीक आहे, पण ही परीक्षा तर मीच जिंकणार आहे की ना? होय होय शुभू, अरे टेन्शन नको घेऊस तू शुभू, तुझी असिस्टंट तर मीच होणार आहे. काय झालं, धक्का बसला? मला वाटलंच होतं. कसं वाटलं माझं सरप्राईज तुला? स्वीटी, इथं का आलीस आणि कशी आलीस? मीच घेऊन आले. तुझी होणारी बायको आहे ती, म्हणून ती तुझी असिस्टंट व्हावी असं मला वाटलं, म्हणून घेऊन आले. तुला वाईट वाटलं का? चुकीचं केलं का मी काही? स्वीटी, घरी जा. का? अरे असं काय बोलायलास? आत्ताच तर आलो ना मी इथं, आणि अजून तर मला लई मोठी मोठी कामं करायची. हे बघ स्वीटी, मला वाद नाही घालायचा. मी म्हणालोय पण घरी जा. जात नसतोय मी. किती चिडतोस रे शुभू. बर, आपण एक काम करू, आपण दोघंच का नाही लंचला जाऊ. म्हणजे कसं, तू मला समजून घेशील, मी तुला समजून घेईन. चल की. मला येड नाहीये. तसं काय करायला शुभू, चल की. चला चला. स्वीटी, पालिशपणा बंद कर. काम आहेत मला. मॅडम, अहो तुम्ही खाली माझ्या विषयी सगळी बरोबर उत्तर कशी काय दिली हो? अरे म्हणजे काय, स्पेशल मित्र आहेस तू माझा, आणि माझ्या जवळच्या माणसांना मी नीट ऑब्झर्व करत असते, म्हणून मला त्यांचं सगळं माहिती असतं. खरंच तुम्ही मला स्पेशल फ्रेंड मानताय? हो आहेसच. मी नाहीये का तुझी स्पेशल मैत्रीण? अहो नाही नाही, मी पण तुम्हाला स्पेशल स्पेशल फ्रेंड मानतोय. शुभ, मी तुला ओळखते, तेवढं तू ओळखतोस का मला? होय. ठीक आहे, बघूया. मी तुला प्रश्न विचारते, विचार करायचं नाही, पटापट उत्तर द्यायचं, बघूया किती ओळखतोस. मॅडम विचारा की, झोपेत विचारला तरी मी बरोबर उत्तर देणार. सांगा तुम्ही. ठीक आहे, 1 2 3 स्टार्ट. शाळेत मिळालेलं पहिलं बक्षीस? इयत्ता 7वी भाषण स्पर्धा. अहो 10व्या मेडल दाखवले तुम्ही मला. आवडता विषय? इतिहास. जुन्या गोष्टी उकरून काढायला तुम्हाला जराशा आवडतात. फिरायला जायचं फेवरेट ठिकाण? महाबळेश्वर. शाळेत गेलता तरी बी अजून जीव तिथं तुमचा अडकलाय. कुठला पदार्थ मी एकदम मस्त बनवते? शिरा, तो बी साजूक तुपातला. फेवरेट फूड पॉइंट? रंकाळ्यातली खाऊ गली. फेवरेट पदार्थ? झणझणीत मिसळ पाव. फेवरेट रंग? पिवळा. फळ? आंबा. फूल? गुलाब. काय रे, गुलाब कुठनं आलं? सोनचाफा आवडतो मला. विसरलास ना? शुभू, बघितलंस ना, तू मला नाही, मी तुला जास्त चांगलं ओळखते. बरं, मला एक काम आहे, मी येतेच. हो. मुद्दामून त्या प्रश्नाचं उत्तर चुकवलंस ना? अहो हे वापरणार मॅडम, तसं काय नाहीये. काय शुभू, माझ्याशी तरी खोटं बोलू नकोस. तिला सोनचाफा आवडतो म्हणून तू कितीतरी वेळा माझ्याकडे आणून दिलास आणि तरी उत्तर चुकवलंस. अपर्णा मॅडम, कधी कधी ना मुद्दाम हारण्यात लय मज्जा असते. तुम्हाला माहिती आहे, मी जर जिंकलो असतो ना, श्रावणी मॅडम ज्या आनंदात गेल्या ना, त्या गेल्या नसत्या. आजपासून मला त्यांच्या चेहऱ्यावर फक्त आनंद बघायचा आहे, त्या हसताना बघायचे. एवढं प्रेम करतोस तिच्यावर? म्हणजे मैत्रीच्या नात्याने म्हणते मी. साहेब वाट बघत असतील, मी आलो. बर. नक्की काय सुरू आहे यांच्या मनात? हे नातं मैत्रीपर्यंतच मर्यादित आहे की पुढे जायला लागलंय? मॅडम, ही पुस्तकाचा डोंगर कसला आहे? अरे, अभ्यास करते मी. कसला अभ्यास? हे असं काय करतो? बाबा उद्या परीक्षा घेणार आहेत ना, हे बघ, काही झालं ना तरी मला जिंकायचं, त्यामुळे मी अभ्यास करते. ते राहिलं बघ. मॅडम ह्यो कसला अभ्यास? अरे, वरचे पेपर हवेत मला, थांब जरा. मॅडम शिस्तात.
गल्ला तेरी मिठियां मैं सारी रात सुनदा जाऊं, नजर न लग जाए प्यार सारे जग से छुपाऊं, गल्ला तेरी मिठियां मैं सारी रात सुनदा जाऊं, नजर न लग जाए प्यार सारे जग से छुपाऊं, चल न भुलाए नाराजियां के एक दूजे के माने बिना कब दो दिलों की हुई यारियां, दिल न जाने दिल न जाने दिल न जाने दिल न जाने बातें बातों में शाम हुई रातें, ख्वाबों के नाम हुई तारे, कहानी बुनते रहे ओ आंखें आंखें भोली भोली बोली बोली ये कैसी बोली बैठे। मॅडम कशाचा अभ्यास करतायसा तुम्ही? ते माहित नाही ना बाबा काय विचारतील, जनरल नॉलेज, पॉलिटिक्स की केमिस्ट्री. बापरे, केमिस्ट्रीचं नाव घेतलं तरी पोटात गोळा येतोय माझ्या. मॅडम शांत शांत. साहेब परीक्षेचा पेपर घेणार नाही आहेत, तसलं काय बी विचारणार नाही आहेत ते. उगीच टेन्शनचं ओझं आधीच घेऊन फिरू नका. मग सांग ना, तुला काय वाटतं, काय विचारतील? हे बघा, ते मला पण माहित नाही आहे. मला मान्य आहे तुमच्या बाबांचं मन जिंकायची ही शेवटची संधी आहे, पण मला खात्री आहे तुम्ही जिंकणार आहात. शुभ श्रावणी, शुभ श्रावणी.